नमस्कार सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। कारण आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। काही बहिणींना सकाळपासून पैसे सुद्धा आलेले आहेत, कारण अक्षय तृतीया सण पुढील 4-5 दिवसांवरती आलेला आहे। म्हणजे सणाच्या अगोदर सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। म्हणजे आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल हप्ता 3 गॅसचे 2,500 रुपये आणि अक्षय तृतीयाच्या निमित्तानं ओवाळणी सुद्धा सोडण्यात आलेले आहे। जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला आज एप्रिल हप्ता गॅसचे पैसे आणि ओवाळणीचे पैसे मिळणार आहे। परंतु आज राज्य सरकारकडून काही पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असावेत। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला आज या तिन्ही लाभांतर्गत पैसे सुद्धा येणार आहेत। अखेर आज सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जमवण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे। काही बहिणींना काल रात्रीपासून पैसे सुद्धा आलेले आहेत। जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला सुद्धा आजपासून पैसे सुद्धा येणार आहेत। त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे की पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये एप्रिल हप्ता 2100 रुपये प्रमाणे विस्तारित करा। गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सोबतच बहिणींच्या खात्यामध्ये बोनसचे पैसे सुद्धा विस्तांतर करा। म्हणजे तुम्हाला आज एकत्रितपणे 3 लाभांतर्गत पैसे येणार आहेत। परंतु आज कोणत्या बहिणींना पैसे येणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। परंतु ज्या बहिणींना अजून पैसे आले नसतील त्या बहिणी या पात्रतेमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा पैसे येणार नाही। थेट आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्ही या महत्त्वपूर्ण अशा पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, जी पहिली पात्रता, जी दुसरी पात्रता, जी तिसरी पात्रता, जी चौथी पात्रता आहे, तर या चारी पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा काटेकोर पद्धतीने या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, जी पहिली पात्रता आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसावी। दुसरी पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 म्हणजेच 2.5 लाखांपेक्षा कमी असावे। तिसरी पात्रता म्हणजे तुम्ही टॅक्स भरत नसावा आणि चौथी पात्रता म्हणजे तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसावी। तुमच्या घरातील कोणताही सदस्य शिक्षक नसावा, वकील नसावा, म्हणजे सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, परमनंट कामगार नसायला पाहिजे, तरच तुम्हाला पैसे येणार आहेत। अन्यथा जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य डॉक्टर असेल, वकील असेल, सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल, पेन्शनधारक असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। परंतु आज सर्व लाडक्या बहिणींना एप्रिल हप्त्याचे पैसे येणार नाहीत, कारण फक्त 35 लाख बहिणींची डीबीटी 2 दिवसांपूर्वी तयार करून ठेवलेली होती। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये येत असतो। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊन जातील। 35 लाख बहिणींची डीबीटी तयार करण्यात आलेली होती। आज राज्य सरकारच्या मार्फत आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। म्हणजे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहे। तर बघा सर्वात प्रथम बहिणींच्या खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे। परंतु या एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासाठी काही प्रमुख पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहे। ज्या बहिणी या प्रमुख पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे येतील, अन्यथा ज्या बहिणी प्रमुख पात्रतेमध्ये बसत नसतील त्यांना पैसे येणार नाही। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। त्यामुळे या प्रमुख पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घ्या। बघा लाडक्या बहिणींनो, जी पहिली पात्रता आहे, जी दुसरी पात्रता आहे आणि जी तिसरी पात्रता आहे, तर त्या तिन्ही पात्रता महत्त्वपूर्ण आहेत। कारण पहिली पात्रता अशी आहे, दुसरी पात्रता अशी आहे आणि तिसरी पात्रता अशी आहे। बघा या 3 पात्रता कशा आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा पहिली पात्रता म्हणजे तुम्ही लाडकी बहीण असा, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असावा, तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला नसावा, तुमच्या खात्यामध्ये मागील 2 हप्ते आलेले असावे। ज्या बहिणी 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच आज एप्रिल हप्त्याचे 2100 रुपये सुद्धा येणार आहेत। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहेत। म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला आज 3 गॅसचे 2,500 रुपये सोडण्यात आलेले आहेत। काही बहिणींना 3 गॅसचे 2,500 रुपये आलेले आहेत, तुम्हाला सुद्धा आजच 2,500 रुपये येणार आहेत। एकंदरीत कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। आज एप्रिल हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे
येणार आहेत। सोबतच आज बहिणींच्या खात्यामध्ये अक्षय तृतीयेनिमित्त ओवाळणीचे 3000 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। तुम्हाला हे पैसे गुढीपाडव्यानिमित्त 3000 रुपये बोनसच्या स्वरूपामध्ये ओवाळणीच्या स्वरूपामध्ये मिळणार होते, परंतु त्यावेळेस सरकारकडे निधी उपलब्ध नव्हता, त्यामुळे त्यावेळेस पैसे सोडण्यात आलेले नव्हते। त्या अनुषंगाने आजपासून हे पैसे सुद्धा वितरण केले जात आहेत। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की भाऊबीजेला 3000 रुपये दिले, सोबतच ओवाळणीच्या स्वरूपामध्ये गुढीपाडव्याच्या अगोदर जी होळी होती तर त्या होळीला 3000 रुपये दिले, परंतु गुढीपाडव्याला पैसे दिलेले नव्हते, त्यामुळे अक्षय तृतीयानिमित्त ओवाळणीचे 3000 रुपये आज बहिणींच्या खात्यामध्ये सोडलेले आहेत। सकाळपासून काही बहिणींना पैसे आलेले आहेत, परंतु काही बहिणींना पैसे येत आहेत। परंतु आज बहिणींनो 12 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये या तिन्ही लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण बघून घेऊया। जर तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी असाल, तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल, तर तुम्हाला आज पैसे, ज्या बहिणींचा जिल्हा उर्वरित 24 जिल्ह्यांपैकी असेल त्यांना उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत। एकत्रितपणे आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनसचे पैसे विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। काल याच्यामध्ये GR सुद्धा आलेला आहे, त्यामुळे पात्र बहिणींनी कसलीच काळजी करायची नाही। बघा बहिणींनो, आज हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा या 4 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत। सोबतच धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा या 4 जिल्ह्यामध्ये म्हणजे टोटल मिळून 8 जिल्ह्यामध्ये पैसे येतील। सोबतच अहिल्यानगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, नाशिक जिल्हा आणि ठाणे जिल्हा म्हणजे आज टोटल मिळून या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। उद्याचे 12 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। बघा, उद्या पुणे जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी जिल्हा, मुंबई सिटी, मुंबई उपनगर, सोबतच पालघर, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोबतच यवतमाळ, वाशिम, बघा या ठिकाणी आज 12 जिल्ह्यांमध्ये सुद्धा उद्याच पैसे येणार आहेत। आणि परवा दिवशी अमरावती, अकोला, बुलढाणा, जालना, धुळे, नंदुरबार, सोबतच नागपूर, वर्धा, चंद्रपूर, सोबतच गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा म्हणजेच या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे पात्र बहिणींनी काळजी करायची गरज नाही। सर्व बहिणींना आज समान पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर बघा, सकाळपासून काही माता भगिनींना पैसे आले, परंतु ज्या बहिणींचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी नसेल त्यांना उद्या पैसे येतील, आणि ज्या बहिणींचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल त्यांना आजच पैसे विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे बहिणींनो, जे बँक खाते आहे ते पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा बहिणींनो, जे पहिली बँक आहे ती म्हणजे ॲक्सिस बँक, दुसरी बँक IDBI बँक, तिसरी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, चौथी बँक बँक ऑफ इंडिया, पाचवी बँक ओव्हरसीज बँक, सहावी बँक कॅनरा बँक, सातवी बँक कोटक महिंद्रा बँक, आठवी बँक ICICI बँक, नववी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, 10वी बँक येस बँक, 11वी बँक बँक ऑफ बडोदा, 12वी बँक पंजाब नॅशनल बँक, 13वी बँक युनियन बँक, 14वी बँक इंडस बँक, 15वी बँक IDBI बँक आणि 16वी बँक म्हणजे HDFC बँक। बघा, या 16 बँकेपैकी ज्या बहिणींचं बँक खातं एका बँकेमध्ये असेल त्यांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपलेली आहे। आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला पैसे मिळतील। तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला पात्र असावा। जर तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। त्यामुळे सर्व पात्र बहिणींसाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस ठरणार आहे। राज्य सरकारकडून यास मान्यता सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। राज्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये आज या तिन्ही लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। एकत्रितपणे लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती मुद्देसूद दिले। जर काही अडचण असेल तर विचारा, आणि जर अडचण नसेल तर तुम्हाला पैसे येतील। आणि त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि गरज असेल त्या सर्व माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ सुद्धा शेअर करा।